नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत शेगावला, जे गजानन महाराजांचं मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला गजानन महाराजांची समाधी पाहायला मिळते आणि आवर्जून महाराष्ट्रामधील एक खूप असे महत्त्वाचे हे एक तीर्थस्थळ आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। गजानन महाराजांच्या मंदिराला आल्यानंतर आपल्याला एकच गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे स्वच्छता काय असते, त्याच्यानंतर भाविकांबद्दल प्रेम। इथे तुम्ही आल्यानंतर प्रत्येक तुम्हाला मनुष्य हा माऊली म्हणूनच आपल्याला उच्चार करेल। माऊली या शब्दात खूप ताकद आहे मित्रांनो। आम्ही शेगावला दर्शनासाठी एक 5 मित्र आलो होतो। आजपर्यंत महाराष्ट्रातील पाहिलेलं सर्वात सुंदर असं मंदिर आपण शेगावचं मंदिर म्हणू शकता। खूप छान असं मंदिर आहे। स्वच्छता म्हणजे इव्हन बालाजीच्या मंदिरापेक्षा मला सुद्धा शेगावचं मंदिर हे खूप छान वाटलं। मी तर म्हणेल महाराष्ट्रात काय पूर्ण भारतामध्ये गजानन महाराजांसारखं मंदिर आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही। सेवाभाव काय असतो हा इथे आल्यानंतर पाहायला मिळतो। आणि दुसरी गोष्ट स्वच्छता, शिस्त, ह्या जर गोष्टी आपल्याला पाहायच्या असेल तर नक्की शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिराला अवश्य भेट द्या। मंदिर परिसर खूप छान आहे। येथे आल्यानंतर आपल्याला राहायला, जेवायला खूप अशी मंदिराकडनं छान अशी सुविधा केली जाते। फॅमिलीसाठी येथे स्वतंत्र अशा रूम आहेत आणि जर आपण मित्रपरिवार असाल तर 70 रुपयामध्ये, फक्त 70 रुपयामध्ये आपल्याला बेड सुविधा, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण वगैरे सर्व गोष्टी आहेत। आणि मंदिराला आल्यानंतर आपण येथे अन्नछत्रालय आहे, त्याला प्रसादालय म्हणू शकता। एक वेळ अवश्य भेट देऊन येथे आस्वाद घ्या। आम्ही येथे जेवण झाल्यानंतर आनंदसागर म्हणून जे शेगावमधील प्रसिद्ध ठिकाण आहे ते पाहण्यासाठी गेलो। एक 6 वर्षापासून काहीतरी बंद होतं हे, पण त्यांनी आता नव्याने परत चालू केलेलं आहे आणि पाहण्यासारखं आहे। आपण इथे आल्यानंतर आपल्याला वाटणारच नाही आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून। म्हणजे एवढं सुंदर असू शकतं हे बाकीच्या देवस्थानांनी सुद्धा शेगावकडनं शिकलं पाहिजे, की आपण कमी पैशामध्ये भाविकांना खूप चांगल्या सुविधा देऊ शकतो। हे तुम्ही पाहू शकता। शेगावमधील एक सर्व प्रकारचे जे आपले साधू संत आहे त्यांच्या इथे मूर्त्या बसवलेल्या आहेत आणि मध्ये गजानन महाराजांचा आपल्याला पुतळा पाहायला मिळतो। स्टॅच्यू खूप छान आहे। आनंदसागर जो आपण आता पाहत आहोत ह्याच्यामध्ये भरपूर असे गार्डन आणि मला वाटते आधी इथे ॲक्टिव्हिटीज होत्या गार्डन वगैरे, पण ते सध्याला बंद आहे, पण तरीही वर्थ इट आहे। आपण जर इथे आलात तर अवश्य भेट द्यावे आणि फॅमिली सोबत येण्यासारखं आहे। हे आनंदसागर मधलं तुम्ही गार्डन पाहू शकता। सुंदर असं गार्डन आहे। येथे बऱ्यापैकी म्हटलं तर गणपतीचं मंदिर आहे, शिव मंदिर आहे। खूप छान असे मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतात। आम्ही 5 मित्र, आमचा लॉचे एक्झाम झाल्यानंतर आम्ही सर्वांनी ठरवलं की आता शेगावला एक दिवस का होईना जाऊन येऊयात। त्यामुळे आम्ही खास आवर्जून आलो होतो। म्हणजे सगळेजण आता वेल सेटल आहेत, पण एक काहीतरी करायचं म्हणून सगळ्यांनी आता इकडे बघा रे, 4-5 जणांनी आम्ही लॉला ॲडमिशन घेतलं होतं। छान आहे। प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने सेटल आहे, पण हे कायद्याचं ज्ञान असावं म्हणून सर्वजण लॉ करत आहे। छान वाटतंय। मित्रांसोबत ही एक अशी एक ट्रिप असावी। हे आपण पाहू शकता गणपती मंदिर जे शेगावमध्ये आहे, पाहण्यासारखं आहे। आवर्जून या। अशा प्रकारे आमचं शेगावचं मंदिर पाहून झालेलं आहे। लातूरवरून जर तुम्ही येत असाल तर नांदेडला आपण गुरुद्वारा करू शकता। त्याच्यानंतर औंढा नागनाथ आहे,
लोणारचं सरोवरसुद्धा आहे पाहण्यासारखं. त्याच्यानंतर गजानन महाराजांचं मंदिर करू शकतो. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये अजून एक पर्यटन स्थळ घेऊन.